हॅलो, नमस्कार. आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मी प्रियांका आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये खूप छान असे 4 समस्यांवर उपाय आणलेले आहेत. प्रत्येक समस्येचा 2-2 उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. हे 4 टॉपिक आहेत, ते आहेत पैशाशी संबंधित, दुसरा टॉपिक आहे रिलेशन संबंधित आणि तिसरा टॉपिक आहे आपल्या घरातील निगेटिव्ह ऊर्जा किंवा आपल्या शरीरातील निगेटिव्ह ऊर्जा दूर करण्यासाठी, रिमूव्ह करण्यासाठी उपाय. आणि चौथा जो आहे तो आरोग्याशी संबंधित उपाय आहेत. तर हे जे मी काही समस्या तुम्हाला आयुष्यात येत आहेत त्या संदर्भात रोज काही ना काही तुम्हाला उपाय सांगत असते. प्रत्येक व्हिडिओमध्ये आपले उपाय येत असतात आणि हे घरच्या घरी करता येणारे उपाय आहेत आणि सात्विक आहेत. यामुळे कोणाला काहीच त्रास होणार नाही. तर उपाय अगदी साधे सोपे आहेत पण पॉवरफुल आहेत. तुम्ही नक्की तुम्हाला ज्या काही समस्या आहेत त्या संदर्भात जे मी उपाय सांगणार आहेत ते नक्की करून पहा. त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा. तर पहिला उपाय आहे पैशाशी संबंधित जे काही समस्या तुम्हाला येतात. म्हणजेच काय, तुमच्या घरात इन्कम कोणाचं वाढत नाही आहे किंवा इन्कम तर आहे, पैसा मात्र टिकत नाही. प्रत्येक कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये पैसा जास्त खर्च होतो आणि घरात पैसा टिकत नाही आहे. पैसा सतत वारंवार कुठल्याही मार्गाने तुमच्या घरात येत नाही आहे. तर त्या संदर्भात पैशाशी संबंधित मी तुम्हाला उपाय 2 सांगत आहे. त्यातील पहिला उपाय तुम्हाला रोज संध्याकाळी तुमच्या घरी जर तुळस असेल तर त्या तुळशीजवळ, त्या तुळशीच्या रोपाजवळ तुम्हाला एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर रोज तुम्हाला सकाळी तुळशीला पाणी अर्पण करायचं आहे, जल अर्पण करायचं आहे. आणि ते जल अर्पण करताना तुम्हाला तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या बोलायच्या आहेत. आणि बघा, रविवारी आपण तुळशीला हात लावत नाही आणि पाणी सुद्धा घालत नाही. त्यामुळे रविवार सोडून तुम्ही इतर दिवशी जल अर्पण करा आणि त्यावेळी तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या तुळशी मातेला सांगायच्या आहेत. हा झाला पहिला उपाय. तुम्ही हा उपाय रोज करू शकता. रोज तुळशीजवळ संध्याकाळी एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि सकाळी तुम्हाला जल अर्पण करताना तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या बोलायच्या आहेत. कंटिन्यू तुम्ही 21 दिवस तरी हा उपाय करून पहा. आणि जर तुमची मासिक पाळी असेल त्या दिवसात तुम्ही हा उपाय जो आहे तो स्किप करायचा आहे. त्यावेळी करायचं नाही, पुढे कंटिन्यू करू शकता. त्याच्यानंतर त्या संदर्भात पैशाशी संबंधित अजून एक दुसरा उपाय सांगते. घरच्या घरी करू शकता. तुम्ही काय करायचं आहे, थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्यात तांदूळमध्ये थोडीशी हळदी पावडर, ती हळदी पावडर तुम्हाला घ्यायची आहे आणि ते तांदूळ आणि हळद एकत्र मिक्स करायचे आहेत. आणि त्यानंतर तुमच्या घरात माता लक्ष्मीचं जर एखादी मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्या मूर्तीसमोर किंवा आपल्या माता लक्ष्मीच्या समोर तुम्हाला ते तांदूळ आहेत जे हळदीत मिक्स केलेले आहेत ते तांदूळ तुम्हाला माता लक्ष्मीला अर्पण करायचे आहेत. आणि ते अर्पण करताना तुम्हाला एक मंत्र बोलायचा आहे. तो मंत्र मी इथे तुम्हाला सांगते. ओम ह्रीम क्लीम श्रीम महालक्ष्मी नमः. परत एकदा सांगते, नीट ऐका. ओम ह्रीम क्लीम श्रीम महालक्ष्मी नमः. हा मंत्र तुम्ही 1 माळ सुद्धा करू शकता किंवा तुम्हाला कितीही वेळ करू शकत असाल तर तुम्ही कितीही वेळा बोलू शकता हा मंत्र. मात्र जो हा उपाय मी तुम्हाला सांगितलाय हा उपाय तुम्हाला फ्रायडेला करायचा आहे, माता लक्ष्मीच्या दिवशी. तुम्हाला हा शुक्रवारी उपाय करायचा आहे. प्रत्येक शुक्रवारी हा उपाय तुम्ही करायचा आहे. अगदी साधा सोपा आहे. प्रत्येकाच्या घरात तांदूळ असतात, हळद आपण जेवणामध्ये वापरतो. तर हे 2 वस्तू वापरून तुम्ही हा उपाय आपल्या घरच्या घरी करू शकता. माता लक्ष्मीच्या समोर हे तांदूळ, हळद मिश्रित तांदूळ आहेत ते तुम्हाला अर्पण करायचे आहेत. आणि ते अर्पण करताना तुम्हाला जो मी मंत्र सांगितला आहे ओम ह्रीम क्लीम श्रीम महालक्ष्मी नमः, हा मंत्र तुम्ही 1 माळ बोलू शकता 108 वेळा किंवा कितीही वेळा, 2 मिनिटं 5 मिनिटं तुम्ही अगदी मनापासून हा उपाय करायचा आहे. मंत्र मनापासून बोलायचा आहे. तुम्हाला कमीत कमी 15 दिवसात तुम्हाला खूप याचा परिणाम दिसून येईल आणि सगळ्या मार्गांनी म्हणजे कुठल्या ना कुठल्या मार्गाने तुमच्याकडे पैसे खेचले जातील, म्हणजे आकर्षित होतील. हा झाला पैशाशी संबंधित उपाय. साधा सोपा उपाय आहे, नक्की करा. आता दुसरा रिलेशनशिप, त्या संदर्भात तुम्हाला उपाय सांगते. तुमच्या नवरा बायकोमध्ये भांडण होत असेल किंवा घरातील इतर सदस्यांमध्ये सतत भांडण होत असेल, कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून सतत संध्याकाळी वादविवाद होत असतील किंवा घरात आल्यानंतर तुम्हाला सतत निगेटिव्ह वाटत असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा. तर काय करायचं आहे, आता नवरा बायकोमध्ये सतत भांडण होत असेल कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून किंवा एकमेकांमध्ये जे प्रेम आहे ते कमी झालं असेल तर तुम्ही हा
उपाय आहे तो करायचा आहे. 1 ग्लासभर पाणी घ्या. हे काचेचा ग्लास तुम्ही वापरू शकता किंवा तुमच्या घरात स्टीलचा ग्लास असेल तेही चालेल, तेही वापरला तरी चालेल. 1 ग्लासभर पाणी घ्या आणि त्या पाण्यावरती तुम्हाला एक मंत्र बोलायचा आहे. समोर ग्लासचं 1 ग्लासभर पाणी ठेवायचं आहे. 1 ग्लासमध्ये पाणी ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला एक मंत्र बोलायचा आहे. मंत्रही मी तुम्हाला इथे सांगते, तो बोलायचा आहे. मंत्र असा आहे, ओम ह्रीं श्रीं क्लीं नमः. हा मंत्र तुम्हाला 108 वेळा बोलायचा आहे किंवा तुम्हाला कमीत कमी 5 मिनिटं तरी हा मंत्र तुम्हाला त्यावेळी बोलायचा आहे. आणि तो मंत्र बोलून झाल्यानंतर ते जे पाणी तुम्ही ग्लासमध्ये घेतले आहे ते हातात घ्या आणि ते ग्लास तुम्ही हातात घेतल्यानंतर त्या पाण्याकडे तुम्हाला पाहायचं आहे आणि पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायचे आहे, पॉझिटिव्ह विचार करायचे आहे आणि बोलायचं आहे की माझ्या आणि माझ्या नवऱ्यामध्ये प्रेम जास्त वाढत आहे. आमचं एकमेकांवर अतूट प्रेम आहे, खूप प्रेम आहे. प्रेम आमचं वाढत चाललं आहे आणि आमचं जे नातं आहे ते खूप स्ट्रॉंग झालं आहे. आम्ही एकमेकांसोबत अगदी मित्रासारखे वागतो. आमच्यामध्ये मैत्रीचं नातं जास्त आहे आणि आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतो. असं तुम्हाला त्या पाण्याकडे पाहत ते थोडंसं पाणी तुम्हाला प्यायचं आहे, थोडंसं तुमच्या नवऱ्याला प्यायला द्यायचं आहे आणि त्यातील थोडं जे पाणी उरेल ते पाणी तुम्हाला तुमच्या बेडरूममध्ये सर्वत्र शिंपडायचं आहे. हा एक साधा सोपा उपाय आहे. त्यातील पहिला उपाय तुम्हाला सांगितला, नातेसंबंध जर स्ट्रॉंग करायचे असतील तर. आता त्यातीलच दुसरा उपाय सांगते. दुसरा उपाय म्हणजे काय, एक लाल धागा घेऊन यायचा आहे. कितीही मीटर तुम्ही घेऊ शकता. एक छोटासा लाल धागा घ्या आणि त्यावर सुद्धा तुम्हाला एक मंत्र बोलायचा आहे. समोर लाल धागा ठेवा आणि त्यानंतर जो मी हा मंत्र बोलत आहे तो तुम्हाला मंत्र बोलायचा आहे. कितीही मिनिटं बोलू शकता किंवा 108 वेळा बोलायचं तर 108 वेळा बोलू शकता. तर मंत्र असा आहे, ओम क्लीं कृष्णाय गोविंदाय गोपीजन वल्लभाय नमः. थोडासा मंत्र मोठा आहे पण नक्की हा मंत्र नीट इथे स्क्रीनवरती पहा, नीट समजून घ्या आणि त्यानंतर हा मंत्र तुम्ही 2 मिनिटं 3 मिनिटं किंवा 108 वेळा बोललात तरी चालेल. पूर्ण त्या लाल धागाला बघून तुम्हाला मंत्र बोलायचा आहे आणि जो हा लाल धागा आहे, हा मंत्र बोलून झाल्यानंतर तुम्हाला पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायचे आहेत की आमचे जे नातं आहे ते स्ट्रॉंग होत आहे किंवा आमचं एकमेकांवरती खूप प्रेम वाढत चाललेलं आहे. आम्ही एकमेकांवरती खूप प्रेम करतो, आमच्या एकमेकांमध्ये खूप विश्वास आहे आणि आम्ही आमच्यामध्ये मैत्रीचं नातं सुद्धा आहे. तर असं बोलून तुम्हाला तो जो लाल धागा आहे तो लाल धागा तुम्हाला तुमच्या बेडरूमच्या दरवाजा असेल त्या दरवाजाला जर हँडल असेल तर तिथे तुम्हाला लावायचं आहे हँडलला. किंवा तुम्ही जिथे झोपता, जो पलंग आहे, बेड आहे, त्या बेडच्या खाली म्हणजे गादीच्या खाली ठेवलात आणि त्यावर झोपलात तरी चालेल, उशीखाली ठेवून झोपलात तरी चालेल. तर कमीत कमी तुम्हाला हा जो उपाय मी सांगितला आहे तो 1 महिना तरी करायचा. म्हणजे 1 महिना झाला की दुसऱ्या महिन्यात तुम्हाला तो लाल धागा चेंज करायचा. रोज नाही तर 1 महिन्यानंतर, आज जर केला तर पुढच्या महिन्यात तुम्हाला तो उपाय जो आहे तो करायचा आहे. आणि जो हा लाल धागा आहे तो तुम्ही म्हणजे जेव्हा तुम्ही चेंज करणार नेक्स्ट मंथमध्ये तेव्हा तुम्ही तो धागा आहे तो तुमच्या घराच्या जे झाड आहे ते कुंडीमध्ये तुम्ही मातीमध्ये गाडू शकता किंवा घराच्या बाहेर एखादं झाड असेल, मोठं झाड असेल, त्या झाडाच्या मुळामध्ये ठेवला तरी चालेल. तर हा झाला आपल्या नातेसंबंध घट्ट होण्यासाठी हा मी उपाय सांगितले. 2 उपाय सांगितले, एक पाण्याचा आहे आणि दुसरा आहे लाल धाग्याचा. आता तिसरी समस्या कोणती आहे, प्रत्येकाला ही समस्या असते, आरोग्यासंबंधित म्हणजे आपले आरोग्य. आता आरोग्य म्हणजे काय तर आजार पण सतत घरात असेल किंवा एखाद्या व्यक्ती घरामध्ये सदस्य आहे तो सतत आजारी पडत असेल आणि त्याच्यामध्ये त्या आजारपणामध्ये तुमचा जास्त पैसा खर्च होतो, औषधांमध्ये जास्त पैसा खर्च होतो किंवा ती व्यक्ती सतत आजारी पडते, काही ना काही तिला होत असते, नजरबाधा होत असते. तर त्या संदर्भात तुम्हाला 2 उपाय सांगते. त्यातील पहिला उपाय आहे, तुम्हाला काय करायचं आहे, घरामध्ये सूर्योदयाच्या वेळी म्हणजे सकाळी सूर्य जेव्हा उगवतो त्यावेळी तुम्हाला तुपाचा दिवा तुमच्या घरामध्ये ईस्ट म्हणजे पूर्व दिशेला एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तुम्हाला त्यावेळी दिवा लावताना एक मंत्र बोलायचा आहे, तो आहे गायत्री मंत्र. गायत्री मंत्र बोलून त्यानंतर तो जेव्हा तुम्ही दिवा लावणार आहात तेव्हा तुम्हाला पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायचे आहेत की आमचे जे आरोग्य आहे किंवा त्या सदस्याबद्दल तुम्ही बोलत असाल तर त्याचं नाव घेऊन तुम्हाला बोलायचं आहे की असं असं माझा मुलगा आहे, त्याला खूप तो आता स्ट्रॉंग झाला आहे,
तो अगदी म्हणजे त्याची चिडचिडपणा कमी झालेला आहे, तो सगळ्यांचा ऐकतो, समजूतदार आहे. असं म्हणजे एखाद्याला खूपच राग असेल किंवा रागिष्ट स्वभाव असेल तर त्याच्यासाठी सुद्धा हा उपाय चालणार आहे. पॉझिटिव्ह अफर्मेशन तुम्ही चांगल्या पद्धतीने द्या, म्हणजे त्याच्यामध्ये निगेटिव्ह एक सुद्धा वर्ड बोलायचं नाही. सगळं जे काय आहे ते पॉझिटिव्ह बोलायचं आहे. म्हणजेच काय, तर मी खूप स्ट्रॉंग झाली आहे, माझ्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी खूप येत आहे आणि मला खूप चांगलं वाटत आहे, मी मेंटली स्ट्रॉंग झाली आहे, शारीरिक स्ट्रॉंग झालेली आहे, असं बोलून तुम्हाला ते अफर्मेशन द्यायचं आहे आणि गायत्री मंत्र बोलायचा आहे. आणि तो पूर्व दिशेला जो दिवा आहे तो लावायचा आहे, तुपाचा दिवा लावायचा आहे. तर हे झालं सूर्योदयाच्या वेळी एक दिवा लावायचा. आता त्याच्याच संबंधित म्हणजे आरोग्याच्या संबंधित अजून एक दुसरा उपाय सांगते. तर तो तुम्ही स्वतः सुद्धा करू शकता किंवा आपले जे पूर्वीचे लोक होते ते सुद्धा हा उपाय करत होते. तर ते काय करायचे, हा तर उपाय खूप साधा सोपा आहे. तर हा आहे ताम्रजल. म्हणजे काय, तांब्याचा तांब्या असतो, त्याच्यामध्ये तुम्हाला पाणी भरून ठेवायचं आहे. पूर्ण रात्रभरासाठी आपल्याला त्याच्यामध्ये पाणी भरून ठेवायचं आहे. आणि रात्रभर तो तांब्यामध्ये जे पाणी भरून ठेवलंय तो तांब्या तुम्ही तुमच्या उशीजवळ, तुम्ही जिथे झोपणार आहे तुमच्या उशीच्या जवळ तिथे बाजूला ठेवून द्यायचं आहे. बस एवढंच करायचं आहे. म्हणजे ते पाणी तुम्ही सकाळी उठल्यानंतर त्या पाण्याकडे पाहायचं आहे, पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायचं आहे की मी मेंटली स्ट्रॉंग आहे, शारीरिक स्ट्रॉंग आहे, मी मजबूत आहे, मी खूप, माझं आरोग्य चांगलं आहे, असं बोलून ते पाणी तुम्हाला प्यायचं आहे. बस सकाळी पाणी प्यायचं आहे, पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायचं आहे आणि एवढाच उपाय आहे. याच्यामध्ये काहीही जास्त अवघड काम नाही आहे. मी जेवढे काही उपाय सांगते ते अगदी साधे सोपे असतात, नक्की करून पहा. तर हे झालं आरोग्याच्या संबंधित. आता हा जो उपाय आहे तुम्ही तुमच्या घरातील कोणतेही सदस्य इतर असतील त्यांनाही तुम्ही करायला दिलात, म्हणजे त्यांच्याजवळ पाणी ठेवायचं रात्रभर त्यांच्या उशीजवळ आणि ते पाणी तुम्ही सकाळी पॉझिटिव्ह अफर्मेशन देऊन प्यायचं आहे आणि त्यांना पण प्यायला देऊ शकता. तर हा झाला आरोग्याच्या संबंधित उपाय. आता जी चौथी समस्या आहे ती सगळ्यांच्या घरी आढळते, म्हणजे निगेटिव्ह ऊर्जा. घरामध्ये जी काय आहे निगेटिव्ह ऊर्जा ती रिमूव्ह कशी करायची त्या संदर्भात सांगते. तर आपण साधा सोपा उपाय जो आहे तो नेहमी सगळेजण करत असतात, तो सांगते. गुगल किंवा धूप मिळतो, तो तुम्ही एकत्र घरामध्ये जाळायचा आहे किंवा अमावस्येला हा उपाय केला तरी चालेल किंवा एखाद्या शनिवारी हा उपाय केला तरी चालेल. गुगला जाळायचा आहे आणि त्याचा धूर आहे तो पूर्ण घरामध्ये, संध्याकाळी पूर्ण घरामध्ये त्याचा धूर तुम्हाला पसरवायचा आहे. हा झाला पहिला उपाय. आणि तसंच तुम्हाला जर घरी हवन करायची सवय असेल, कधीतरी करत असाल, तर तुम्ही अमावस्येला करा किंवा शनिवारी करा. घरामध्ये छोटासा हवन केला तरी चालेल. आणि जे हवनचं कुंड मिळतं ते सुद्धा आपल्याला पूजा साहित्याचं दुकान असतं, तिथे तुम्हाला हवन कुंडचं जे भांडं असते ते मिळून जाईल किंवा हवन सामुग्री असते ज्याच्यात सगळं मिक्स असतं ते तुम्हाला मिळून जाईल, ते पॉकेट मिळून जाईल. तर ते तिथून घेऊन येऊ शकता आणि अमावस्येला किंवा इतर शनिवारी कोणत्याही दिवशी तुम्ही आपल्या घरामध्ये छोटासा हवन करायचा आहे. किंवा त्या भांड्यामध्ये तुम्ही कापूर आणि धूप टाकून हवन चालू करायचं आहे. हवन सामुग्रीचं पाकिट मिळतं, त्याच्यातील जी सामुग्री असेल ती तुम्हाला थोडी थोडी टाकायची आहे आणि आहुती द्यायची 11 वेळा किंवा 3 वेळा. म्हणजे तुम्हाला ते साहित्य त्यामध्ये टाकायचं आहे आणि स्वाहा 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 असं बोलून तुम्हाला आहुती द्यायची 11 वेळा किंवा 3 वेळा. आणि तो संपूर्ण कापूर आहे तो जाळला जाईल, ते धूर पूर्ण घरामध्ये होईल आणि त्याच्यामुळे घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी येईल आणि जी काही निगेटिव्ह ऊर्जा असेल ती बाहेरच्या बाहेर निघून जाईल. हा झाला पहिला उपाय. आता मी दुसरा अजून एक उपाय सांगते, जे घरातील निगेटिव्ह ऊर्जा किंवा आपल्या कोणावर जर निगेटिव्ह ऊर्जा आली असेल तर ती रिमूव्ह कशी करायची. तुम्हाला समुद्र मीठ माहिती असेल, जे जाडं मीठ मिळतं ते घ्या किंवा सेंधव मीठ माहिती आहे लाल कलरचं, ते मीठ घेऊ शकता. आणि ते मीठ घेऊन त्याच्यावरती तुम्हाला एक भांडं घ्यायचे आणि त्याच्यावरती ते मीठ ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती 2 कापराच्या वड्या ठेवून द्यायच्या आहेत. छोट्याशा कापूर घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती ठेवून द्यायचा आहे. आणि हा उपाय तुम्ही अमावस्या किंवा शनिवारी केला तरी चालेल. तर तुम्हाला तो कापूर जाळून टाकायचा आहे आणि घरामध्ये त्याचा धूर दाखवायचा आहे. पूर्ण घरातील कोपऱ्यामध्ये तुम्हाला तो धूर दाखवायचा आहे. आणि तुम्हाला रोज हा उपाय करता आला तरी चांगला आहे किंवा अमावस्येला शनिवारी केला तरी चांगलं आहे. तर असं तुम्ही करू शकता. घरातील निगेटिव्ह ऊर्जा नक्कीच रिमूव्ह होईल आणि घरामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा येईल. तर अशा प्रकारे मी तुम्हाला 4 समस्यांवरती खूप छान असे 2-2 उपाय सांगितले आहे. त्यातील एक जरी तुम्ही उपाय केला तरी खूप तुम्हाला फरक दिसून येईल. तुमचे आयुष्य, तुमचं जीवनाचं परिवर्तन दिसून येईल.
तुमच्या आयुष्यात पैसा येऊ लागेल, तुमचं आरोग्य चांगलं राहील, किंवा तुमचं रिलेशनशिप चांगलं होईल आणि तुमच्या घरात जर निगेटिव्ह ऊर्जा असेल किंवा तुमच्या मध्ये काही निगेटिव्ह ऊर्जा वाटत असेल तर ती सगळी निघून जाईल. तर असे साधे सोपे उपाय मी तुम्हाला सांगितले आहे. नक्की हा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेलच पूर्ण. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटला असेल आणि चांगला वाटला असेल तर कमेंटमध्ये तुमची जी काही सूचना असेल माझ्यासाठी ती सांगू शकता. आणि अजून कोणते तुम्हाला जर समस्या असेल आणि त्यावर जर तुम्हाला उपाय पाहिजे असतील तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. मी त्यावरती नक्की तुम्हाला उपाय सांगेन. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.